असताना तुम्ही पाहत आहात सत्य, वेग आणि विश्वासाचा आवाज महा लाईव्ह न्यूज. टाकूयात एक नजर ठळक घडामोडींवर. बिलोली शहरातील नवीन बसस्थानक परिसरात असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील संपूर्ण अतिक्रमण काढून टाकण्याच्या मागणीसाठी शहरातील आंबेडकरी अनुयायी व नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधलंय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याला एक दिवस शिल्लक असल्याने बहुतांश अतिक्रमण धारकांनी आपली दुकाने काढून घेतली. नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी स्वखर्चातून सुशोभीकरणाचे काम केले असल्याने सदरील पुतळ्याला भव्य स्वरूप प्राप्त झाले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं जे सुशोभीकरणाचं काम होतं ते काम पूर्ण झालेलं आहे आणि उद्या जयंती साजरी होईल. काय सांग? सर्वप्रथम विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना मी शुभेच्छा देतो. आपण देगलूर असेल, मुखेड असेल अशा गावी गेल्यानंतर त्या ठिकाणचा बाबासाहेब यांचा पुतळा पाहिल्यानंतर बिलोली हे तालुक्याचं ठिकाण असूनही अनेक वर्षापासून बाबासाहेबांच्या पुतळ्याचा प्रश्न प्रलंबित होता. पण बिलोली शहरातील लोकप्रिय नगराध्यक्ष संतोषदादा कुलकर्णी यांच्या पुढाकारातून आज घडीला पुतळा तर उभा राहिलाच, पण पुतळ्याचं सुशोभीकरण इतकं चांगलं झालेलं आहे की आज प्रत्येक खेड्यापाड्यातल्या शहरातल्या माणसाला पुतळा पाहिल्यानंतर हा पुतळा असा आमच्याही शहरात असावा असा भास किंवा अशी इच्छा त्यांच्यामध्ये निर्माण होत आहे. आणि याचं सर्व श्रेय संतोषदादा कुलकर्णी यांना जातं. परत विरोधक संतोषदादा कुलकर्णी यांच्यावर टीका करतात. मागं फोटोवरनं त्यांच्या विरोधात राजकारण उठवलं, पण मी विरोधकाला या ठिकाणी स्पष्ट सांगतो, संतोष कुलकर्णी हे थोडे सुद्धा जातीवादी नाहीत. तो समाजवादीच आहे आणि आमच्या बिलोली तालुक्याचा, बिलोली शहराचा आंबेडकरवादी व बहुजन वाद्यांचा एक आवाज आहे. या ठिकाणी मी प्रमुख मुद्दे नमूद करत आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा सुद्धा संतोष कुलकर्णी आमचे नगराध्यक्ष पुढाकार घेणार आहेत आणि त्यांच्या पुढाकारातून भव्य दिव्य पुतळा या ठिकाणी उभ्या करण्याचा मानस आमच्या संतोषदादा कुलकर्णी यांचा आहे. आणि येणाऱ्या काळात संतोषदादा जो शब्द देतात तो पूर्ण करतात हे बिलोलीकरांना खात्रीशीर माहिती आहे आणि येणाऱ्या काळात हे पुतळा नक्कीच उभा राहील अशी मी अपेक्षा करतो. तसंच बसवेश्वर महाराज असतील, बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची आमच्या सर्व लिंगायत धर्म, लिंगायत समाज आपल्या बिलोली तालुक्यामध्ये फार बहुसंख्य आहे आणि तालुक्याच्या ठिकाणी त्यांचा पुतळा व्हावा ह्या समाज बांधवांची इच्छा आहे. आणि तो पुतळा सुद्धा संतोष कुलकर्णी यांच्या पुढाकारातून होणार आहे हे मी सर्व समाज बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितो. बिलोली शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा सुशोभीकरणाचं काम आपल्या हातून पूर्ण झालं. मात्र पुतळा सुशोभीकरणानंतर पुतळ्यासमोरील जे काही छोटे मोठे व्यावसायिक होते त्यांचे आज दुकानं खाली करण्यात आले, तिथे अतिक्रमण हटवण्यात आलेलं आहे. तर नगराध्यक्ष म्हणून आपण याकडे कसं काय सांगा? जे अतिक्रमण धारक होते त्यांनी नर्वस व्हायचं कारण नाहीये. ते अतिक्रमण धारकच होते, आज ना उद्या कधी ना कधी उठणारच होते ते. पण त्यांचे सुद्धा गरीब लोक जनता आहे बिलोलीची, त्यांचं सुद्धा पुनर्वसनाचं काम नगरपालिकेमार्फत मी नगराध्यक्ष या नात्याने त्यांना एवढी खात्री देतोय की त्यांची सुद्धा जागेची व्यवस्था करून त्यांना दुकान तिथं शोभून नगरपालिकेमार्फत करून द्यायचं काम. त्याच्याहून 100 फूट जर आजूबाजूला कुठं जर करून दिलं तर त्यांना काय हरकत आहे? त्यांना व्यवसायच करायचा आहे. त्यांना आजूबाजूला कुठेतरी जागेचं आम्ही चाचपणी करून मीटिंगमध्ये ठराव घेऊन त्यांना जागा देऊ. त्यामुळे नाममात्र का किरायाना नगरपालिकेला सुद्धा उत्पन्न वाढेल. या पद्धतीने त्यांचं नक्कीच आपण करूयात. नर्वस अजिबात होऊ नका. तुम्हाला नक्कीच जागा भेटेल, तुम्हाला दुकान टाकायला जागा भेटेल, त्याचं काही कारण नाही. नर्वस होऊ नका. त्याच्यावर राजकीय माणसांनी राजकारण सुद्धा करू नये. आणि सर्व बिलोली शहरातील, तालुक्यातील सर्व जनतेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा. धन्यवाद. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या पुढाकारातून 2021 रोजी उभारण्यात आला होता. त्यानंतर या पुतळ्याचं सुशोभीकरण करण्याचं काम नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून सुरू केलं आणि अवघ्या काही महिन्यातच कमी कालावधीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण आज घडीला पूर्ण झालेले आहे. त्यामुळे मी
सर्व आंबेडकरी अनुयायाच्या वतीने नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांचे आभार मानतो आणि सर्व आंबेडकरी जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उद्या जल्लोषात जयंती साजरी करण्यात येणार आहे. ही जयंती नाचूनही साजरी केली पाहिजे आणि वाचूनही साजरी केली पाहिजे. आम्ही 364 दिवस वाचून बाबासाहेबांना अभिवादन करतो आणि एक दिवस नाचून अभिवादन करतो. त्यामुळे माझे भीम अनुयायांना एक सांगणं आहे की पोलीस प्रशासनाने जे निर्देश दिलेत त्यांच्या निर्देशाप्रमाणे डीजेचे क्षमता ठेवली पाहिजे आणि कुणालाही त्रास न होता ही जयंती शांततेत उत्साहात साजरी केली पाहिजे. जय भीम. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी महालाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.